Awesome. Okay, wonderful. Well, good evening, dear brothers and sisters in India. भारतामधील सर्व बंधू भगिनींना प्रभू येशूच्या नावामध्ये नमस्कार. It's good to be with you again. पुन्हा तुमच्या बरोबर वचनाचा अभ्यास करणं हे आनंदाची गोष्ट आहे. And we have come on to the last part of the subject of pastoral epistles. आणि जी पाळकीय पत्र आहेत त्या पाळकीय पत्रांच्या शेवटच्या भागाकडे आज आम्ही वळणार आहोत. So we've looked at 1 Timothy and 2 Timothy. पहिले तिमोथी आणि दुसरे तिमोथी या पत्रांचा आपण अभ्यास केला. Book of Titus. आणि आता तिताच्या पत्राकडे आपण वळूया. As with 1 and 2 Timothy, Titus is also written by the Apostle Paul. आणि पहिले तिमोथी दुसरे तिमोथी Hello? याप्रमाणे तिताचं पत्र देखील संत पौलानं लिहिलेलं आहे. And it was written to this man Titus. आणि तीत नावाच्या व्यक्तीला हे पत्र संत पौलानं लिहिलेलं आहे. And Titus is also mentioned in the book of 2 Corinthians. आणि दुसरे करिंथी या पत्रामध्ये देखील तिताचा उल्लेख आम्हाला आढळतो. We see in 2 Corinthians chapter 2 verse 13. दुसरे करिंथी 2:13 मध्ये आम्ही वाचतो. Paul makes mention of Titus. आणि संत पौल त्या ठिकाणी तिताचा उल्लेख करताना आम्हाला दिसतो. And also in 2 Corinthians chapter 8 and verse 16. आणि दुसरे करिंथी 8 आणि 16व्या वचनामध्ये देखील तिताविषयी त्यानं लिहिलेलं आहे. He says, thanks be to God who put the same strong care into the heart of Titus for you. आणि तिताच्या मनात तुमच्याविषयी तशीच कळवळ उत्पन्न करणाऱ्या देवाची स्तुती असो. And then lastly in 2 Corinthians chapter 12 verse 18. आणि 18व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. He said, I sent a brother with Titus, and did Titus make profit of you? Did we not walk in the same spirit? Did we not walk in the same steps? आणि संत पौल लिहितो की तीत हा व्यक्ती आमच्यासाठी फायदेशीर आहे आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला चाललं वागलं पाहिजे. So Titus was a man that Paul trusted very much. आणि ती त्या व्यक्तीवर संत पौलाचा मोठा विश्वास होता. And whenever there was a difficult work to do, Paul would send Titus. आणि काही अवघड गोष्टी करण्यासाठी संत पौलानं तिताची जणू काही निवड केली होती, त्याला सांगितलेलं होतं. So when we come into the book of Titus, if we look in chapter 1 verse 5, तिताच्या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. Paul had left Titus in Crete, the island of Crete. आणि संत पौलानं तिताला क्रेत नावाच्या बेटावर ठेवलेलं होतं. And he left him in that place to do two things.
आणि क्रेत या बेटावर तिताला दोन गोष्टी करण्यासाठी ठेवलेलं होतं संत पौलानं. And the two things, the first one, reading from verse 5, is that Titus should set things in order, things that are lacking. आणि पहिली गोष्ट त्यातील अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करण्यासाठी संत पौलानं तिताला क्रेत नावाच्या बेटावर ठेवलेलं होतं. So there were things in the church in Crete which were not right. आणि क्रेत या बेटावर जी मंडळी होती त्या मंडळीमधील काही गोष्टी योग्य प्रकारे चालत नव्हत्या. And Titus was left in Crete to put those things right. आणि त्या मंडळीमधील गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी, योग्य प्रकारे करण्यासाठी संत पौलानं तिताला क्रेतामध्ये ठेवलेलं होतं. And the second thing that Paul asked Titus to do, आणि दुसरी गोष्ट संत पौलानं तिताला यासाठी तिथं ठेवलं होतं. it's also found in verse 5. 5व्या वचनामध्येच आम्ही वाचतो. And it says, well, the first one was to put things in order, and the second was to ordain elders in every town. आणि दुसरी गोष्ट तिथानं करायची होती क्रेत बेटावर, की त्यानं प्रत्येक नगरामध्ये वडील नेमायचे होते. And from verse 6 down to verse 9, we see the qualifications of those men who were to be appointed as elders. आणि मग जे वडील नेमायचे होते त्या वडील लोकांची पात्रता कोणती असली पाहिजे हे 6व्या वचनापासून ते 9व्या वचनामध्ये आम्ही वाचू शकतो. And when we look at that list from verse 6 to 9, it is similar to the same words we find in 1 Timothy chapter 3. आणि पहिले तिमोथी 3ऱ्या अध्यायामध्ये जी यादी आम्ही पाहतो तशाच प्रकारच्या स्वभाव वैशिष्ट्यांची यादी या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळते. जे वडील नेमायचे आहेत त्या वडिलांची पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. And so Titus was left there to put things in order and to ordain elders. आणि म्हणून तिताला संत पौलानं क्रेत या बेटावर अशासाठी ठेवलं होतं की तिथं काही गोष्टी बरोबर नव्हत्या, त्या गोष्टी त्यानं व्यवस्थित कराव्यात आणि प्रत्येक गावामध्ये, नगरामध्ये वडिलांची नेमणूक करावी. या दोन गोष्टी करण्यासाठी संत पौलानं तिताला त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. But the work that Titus was asked to do was not easy. आणि तिताला ही जी जबाबदारी संत पौलानं दिली होती आणि ती साधी सोपी नव्हती. In verse 12 and 13, we see the kind of people that the people of Crete were like. आणि 12व्या-13व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की क्रेत येथील लोकांना कशा प्रकारच्या लोक आवडत होते हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. Look at verse 12, the way he describes the people of Crete. आणि क्रेत या मंडळीमध्ये किंवा नगरामध्ये कशा प्रकारचे लोक होते हे 12व्या वचनामध्ये आम्हाला वाचावयास मिळतं. He says they are always liars, evil beasts, and lazy. आणि 12व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की क्रेतीय म्हणजे क्रेत येथील लोक सदा लबाड, दुष्ट पशु, आळशी व खादाड असतात. Not easy to work with people like that. आणि अशा प्रकारच्या लोकांमध्ये सेवा करणं हे तितकंसं सोपं नाही. Imagine trying to work with people like that. It is not easy. आणि कल्पना करा अशा प्रकारच्या लोकांमध्ये सेवा करणं आणि त्यांना बदलणं
हे फारसं सोपं काम नाहीये. That's what they were like naturally. आणि नैसर्गिक रीतीनं क्रेत येथील लोक अशा स्वभावाचे होते. But spiritually, Paul and Titus believed that God could make them into something different. पण आत्मिक रीतीनं संत पावलाचा आणि तिथाचा देखील असा विश्वास होता की देव अशा लोकांना बदलू शकतो. You see in verse 13, it says, rebuke them sharply so that they may be sound or strong in the faith. आणि 13व्या वचनामध्ये संत पौल लिहितो, कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल, म्हणजे त्यांना त्यांची साक्ष ही खरी होईल. You see, God wants to save us from our natural personality or characteristic. आम्ही या ठिकाणी पाहतो की आमचा जो नैसर्गिक स्वभाव आहे त्यापासून देव आम्हाला बदलू इच्छितो. And one of the ways that God uses to change us is through preaching of the word. आणि देव आम्हाला बदलण्यासाठी एका गोष्टींचा उपयोग करतो, ते म्हणजे देवाच्या वचनाचं शिक्षण. You see in chapter 1 verse 3, it says that God has manifested his word through preaching. आणि 3ऱ्या वचनामध्ये पहिल्या अध्यायाच्या आम्ही वाचतो की देवाचं वचन देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीसाठी आहे. So when we preach, we are setting forth, we are presenting people with the word of God. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही लोकांच्या परिवर्तनाची किंवा बदलाची अपेक्षा करतो, त्यावेळेला त्यांना वचनाचं शिक्षण आम्हाला दिलं पाहिजे. And if people will really listen to the word of God, God can change them. आणि जर लोकांनी देवाच्या वचनाकडे नीट लक्ष दिलं, ते स्वीकारलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, तर देव त्यांना नक्कीच बदलू शकतो. But they must listen to God's word. पण लोकांनी देवाच्या वचनाकडे नीट कान देऊन लक्ष दिलं पाहिजे. They must not listen to, verse 14, Jewish fables or the commands of men. 14व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे यहुदी कहाण्या किंवा माणसांच्या आज्ञा याकडे लोकांनी लक्ष देता कामा नये. So if we want God to change the way we behave, the way we live, we must not listen to foolish words. आणि म्हणून आम्हाला जर बदलण्याची इच्छा आहे, देवानं आम्हाला बदलावं असं आम्हाला वाटतं, तर आम्ही माणसांच्या गोष्टींकडे लक्ष देता कामा नये. This is why in chapter 2, verse 1, Paul says to Titus, speak the things which are according to sound, true doctrine. आणि म्हणून 2ऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये संत पौल लिहितो की तू तर सुशिक्षणाला शोभते तसे बोल. Don't listen to the stories or the legends, the fables of other people. आणि इतर लोकांच्या कहाण्या, कल्पना आणि गोष्टी यांच्याकडे लक्ष देऊ नको किंवा त्या ऐकू नको.
but speak the things according to the truth of the word of God. आणि देवाच्या वचनाचं जे सत्य आहे, जे सुशिक्षण आहे, त्याप्रमाणे बोल, असा संत पौल तिताला बोध करत आहे. So that, according to verse 2, the older men should be sober, grave, temperate, sound in faith, in love, in patience. आणि मग दुसऱ्या वचनामध्ये आम्ही वाचतो की मंडळीमध्ये जे वृद्ध आहेत त्या पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादशील असून विश्वास, प्रीती व सहनशीलता यामध्ये दृढ राहावे. Remember that these men, before the gospel, were liars, evil beasts, and lazy. आणि मगाशी जे आपण वचन वाचलं, हेच लोक पूर्वी लबाड, पशु, आळशी आणि खादाड असे होते. But when true doctrine is taught, it teaches men to be sober, grave, temperate, sound in faith, love, and patience. पण ज्या वेळेला अशा स्वभावाच्या लोकांना देवाचं वचन शिकवण्यात आलं, त्यावेळेला ते नेमस्त, गंभीर, विश्वास व प्रीती आणि सहनशील असे झाले. Again, in verse 3, the gospel teaches older women to be holy, not false accusers, not given to much wine, but teachers of good things. आणि तिसऱ्या वचनामध्ये ज्या वृद्ध किंवा प्रौढ स्त्रिया आहेत, त्यांनी कशा प्रकारे वर्तन करावं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांनी आपल्या चालचलणुकीत आदरणीय असलं पाहिजे. त्या मद्यपानासक्त नसाव्यात, तर सुशिक्षण देणाऱ्या असाव्यात. Also in verse 4, that the younger women should be taught to be sober, to love their husbands, to love their children, and so on in verse 5. आणि चौथ्या आणि पाचव्या वचनामध्ये आम्ही वाचतो की तरुण स्त्रियांना, ज्या प्रौढ स्त्रिया आहेत, त्यांनी शिक्षण दिलं पाहिजे की त्यांनी आपल्या नवऱ्यांवर, आपल्या लेकरांवर प्रीती करावी. So we have words to older men, older women, and younger women. आणि या ठिकाणी आम्ही वाचतो की जे वृद्ध पुरुष आहेत त्यांच्यासाठी देवाचा बोध आहे, ज्या प्रौढ स्त्रिया आहेत, वृद्ध स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी देवाचं वचन आहे, आणि तरुण स्त्रियांसाठी सुद्धा देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. And then in verse 6, there is a word to young men. आणि 6व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तसेच तरुण पुरुषांनी मर्यादशील असावे म्हणून त्यांना बोध कर. Young men, exhort to be sober-minded. Verse 7, showing yourself a pattern of good works in doctrine, gravity, sincerity. Verse 8, sound speech, and so on. आणि 7व्या आणि 8व्या वचनामध्ये तरुणांच्या विषयी काय लिहिलेलं आहे की त्यांनी सर्व गोष्टीविषयी चांगल्या कामाचा कित्ता असा जसाला दाखवलं पाहिजे, शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण याचं शिक्षण त्यांना दिलं पाहिजे, यासाठी की वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे त्यांना लाज वाटावी असं काही घडू नये. And then in verse 9, he has another word for servants, those who are working for others. आणि 9व्या वचनामध्ये जे दुसऱ्यांसाठी काम करतात असे जे नोकर आहेत किंवा दास आहेत, त्यांच्याविषयी संत पौल काय लिहितो पहा. In verse 9, it tells servants to be obedient to their masters. आणि 9व्या वचनामध्ये दासांनी आपल्या
धन्यांच्या अधीन राहावे. To please them and not arguing with them. त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे, उलटे बोलू नये. In verse 10, it tells them not to steal from them, but to show all good faithfulness. आणि दासांनी धन्यांना लुबाडू नये, तर सर्व प्रकारे इमाने इतवारे त्यांची सेवा केली पाहिजे. Remember, these people were they were liars, evil beasts, lazy. आणि मगाशी आपण सुरुवातीला वचन वाचलं की पूर्वी हे लोक कशा प्रकारे होते, ते लबाड होते, दुष्ट पशुसारखे होते, आळशी व खादाड असे होते. And if someone was working for someone else, they would have thought, we can cheat our boss. आणि मग कोणी जर कुणाचं काम करत असतील तर त्यांना असं वाटणं साहजिक आहे, चला आपल्या धनाला आपण लुबाडू शकतो, आपण फसवू शकतो. But Paul says, no, the word of God does not teach us like that. पण संत पौल त्यांना लिहितो आहे की अशा प्रकारे वागणं बरोबर नाही. तुम्ही आपल्या धन्याला लुबाडू शकत नाही किंवा त्याला फसवू शकत नाही. It teaches us not to steal, but to show faithfulness. आणि चोरी करू नका, तर विश्वासूपणे वागा, असा बोध संत पौल या ठिकाणी करत आहे. So when people look at that person, they will say, he is different. The word of God must be true because it's changed the way he lives. आणि मग अशा प्रकारच्या व्यक्तीकडे ज्यावेळेला लोक पाहतात, त्यावेळेला त्यांना वाटतं की हा व्यक्ती बदललेला आहे आणि हा वेगळ्या प्रकारे वागत आहे, हा लबाडी करत नाही, दुसऱ्याला फसवत नाही, तर हा विश्वासूपणे काम करणारा व्यक्ती आहे. And this is what the word of God does. It changes us. आणि देवाचं वचन हेच आमच्या जीवनामध्ये करतं, ते आम्हाला पूर्णपणे बदलून टाकतं. The word of God is not just a list of rules. देवाचं वचन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे नियमांची यादी असं नव्हे. The word of God has power to give life, a new life. देवाच्या वचनामध्ये जीवन आणि नवजीवन देण्याचं सामर्थ्य आहे. So that people start to live differently when they come under the sound of the gospel. आणि म्हणून ज्या वेळेला लोक देवाच्या वचनाच्या अधीन म्हणजे स्वार्थेच्या अधीन होतात, त्यावेळेला लोकांचं जीवन बदललं जातं. And this is what Paul wanted Titus to do when he was in Crete. आणि क्रेत येथे संत पौलाची हीच इच्छा आहे की क्रेतानं अशा प्रकारे तेथील लोकांना देवाच्या वचनाचं शिक्षण द्यावं. So Titus, by teaching and preaching the word of God, would have an effect among the people. आणि म्हणून तितानं देवाचं वचन क्रेत येथील लोकांना शिकवण्यामागे पौलाची हीच इच्छा आहे की क्रेत येथील लोकांच्या मध्ये परिवर्तन व्हावं, त्यांच्यामध्ये बदल व्हावा. And there is another way in which God can work in people's lives. लोकांच्या जीवनामध्ये दुसऱ्या एका पद्धतीने देव कार्य करू शकतो. In chapter 2, verse 11, it talks about the grace of God that brings salvation. आणि 11व्या वचनामध्ये दुसऱ्या अध्यायाच्या आम्ही वाचतो की सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे. If the grace of God, if we have received the grace of God, it saves us. आणि जर आम्ही देवाची कृपा आपलीशी केली आहे किंवा स्वीकारली आहे, तर देवाची कृपा आमच्यामध्ये कार्य करते.
The grace of God saves us from being a liar or a thief. आणि देवाची कृपा आम्हाला फसवा व्यक्ती किंवा लबाड बोलणारा व्यक्ती यापासून वाचवू शकते. The grace of God saves us from being a drunkard or a lazy person. आणि आळशी व्यक्ती बनण्यापासून आणि दारुडा बनण्यापासून देखील देवाची कृपा आम्हाला मदत करते. The grace of God saves us from all former past things. आणि पूर्वी आम्ही विश्वासणारे बनण्याच्या आधी आमचा जो स्वभाव होता त्या सर्व गोष्टींपासून मुक्त होण्यासाठी, दूर होण्यासाठी देवाची कृपा जणू काय आम्हाला मदत करते, सहाय्य करते. But the grace of God not only saves us, but in verse 12, it teaches us. आणि देवाची कृपा 11व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, फक्त आमचं तारण करते, उद्धार करते एवढंच नव्हे, तर देवाची कृपा आम्हाला निरनिराळ्या गोष्टी शिकवते. What does it teach us? आणि देवाची कृपा आम्हाला कशा प्रकारचं शिक्षण देते? It teaches us, verse 12, that we should deny ungodliness and worldly lusts. आणि 12-13 वचनामध्ये आम्ही वाचतो की आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारण्यासाठी देवाची कृपा आम्हाला मदत करते, शिकवते. And the grace of God teaches us that we should live soberly, righteously, and godly in this present world which we are now living in. आणि आम्ही ज्या जगामध्ये राहतो त्या जगामध्ये मर्यादेने, नीतीने व सुबक्तीने वागण्यासाठी देवाची कृपा आम्हाला शिक्षण देते. So if you know a Christian who is still lying, he has not received the grace of God. आणि मग जर तुम्हाला असा एखादा विश्वासणारा माहिती आहे की जो लबाडीचं जीवन जगत आहे, तर त्या विश्वासणाऱ्याने अजून देवाची कृपा स्वीकारलेली नाही असं आम्हाला म्हणावं लागेल. The grace of God has not saved him, neither is it teaching him. आणि देवाच्या कृपेनं त्याचं तारण झालेलं नाही आणि त्याला शिक्षणही मिळालेलं नाही असं त्या व्यक्तीविषयी आपण म्हणू शकतो. In verse 13, the grace of God also teaches us to look for the glorious appearing of our Savior Jesus Christ. 13व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की देवाची कृपा आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचं गौरव प्रगट होण्याची वाट पाहताना देखील सहाय्य करते. As Christians, we have a blessed hope that Jesus will return. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा या पृथ्वी तलावर येणार आहे ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्हाला एक गौरवी आशा देण्यात आलेली आहे. And the grace of God teaches us to look for that. आणि देवाची कृपा आम्हाला प्रभूच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहण्यासाठी मदत करते. Even when things are difficult, the grace of God teaches us to be in expectation of the return of Christ. आमच्या आजूबाजूच्या गोष्टी जरी योग्य नसल्या, अडचणीच्या असल्या, विरोधाच्या असल्या, तरी विरोधाच्या परिस्थितीमध्ये देखील देवाची कृपा आम्हाला प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहण्याचं शिक्षण देते.
So when things are difficult, the grace of God helps us to look to heaven. आणि आमच्या आजूबाजूला जगातील गोष्टी ज्या वेळेला अडचणीच्या होतात त्यावेळेला आमची दृष्टी वरती प्रभूच्या दुसऱ्या येण्याकडे करण्यासाठी देवाची कृपा आम्हाला मदत करते. In verse 14, it tells us what Jesus has done for us. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आमच्यासाठी काय केलं हे 14व्या वचनामध्ये संत पाऊल आम्हाला सांगत आहे. We read that Jesus gave himself for us, that he may redeem us from all iniquity and purify to himself a special people zealous of good works. प्रभू येशूने स्वतःला आपल्याकरता दिले यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे आणि आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. By the blood of Jesus, we have been saved, redeemed from all iniquity. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानामुळे त्याच्या सांडलेल्या रक्तामुळे सर्व अनितीपासून स्वैराचारापासून त्यानं आम्हाला शुद्ध केलेलं आहे. From every evil work. आणि सर्व वाईट गोष्टींपासून प्रभू येशूनं आमची जणू काय सुटका केलेली आहे. And we have been included in the people of God to do good works. आणि सत्कृत्य करण्यासाठी देवानं आम्हाला त्याचे स्वतःचे लोक असं बनवलेलं आहे. To do good works and to glorify God. आणि आम्ही सत्कृत्य करून देवाचे गौरव करावे अशी देवाची इच्छा आहे. And then as we come into chapter 3, आणि तिसऱ्या अध्यायाकडे तिथाच्या पत्रामध्ये आपण येताना verse 1 and 2, he tells us to obey those who are in authority. पहिल्या दुसऱ्या वचनामध्ये संत पौल आम्हाला सांगतो की आमच्यावर जे अधिकार गाजवणारे लोक आहेत त्यांचं आम्ही आज्ञापालन केलं पाहिजे. We are not to speak evil of anyone. त्यांच्याबद्दल आम्ही कधीही वाईट बोलू नये, त्यांची निंदा करू नये. And we are to show gentleness and meekness to all people. आणि आम्ही सर्व लोकांबरोबर नम्रतेनं सौम्यतेनं वागलं पाहिजे. And then in chapter 3 verse 3, he tells us what we used to be like. आणि तिसऱ्या अध्यायाच्या तिसऱ्या वचनामध्ये संत पौल म्हणतो की तुम्ही पूर्वी कशा प्रकारचे लोक होता याची जरा आठवण करा. He says, referring to everyone, that we were sometimes foolish, disobedient, deceived, and so on. आणि आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे विलासांचे दास्य करणारे असे लोक होतो. We were rebellious. आम्ही अवज्ञा करणारे आणि देवाविरुद्ध बंड करणारे असे लोक होतो. We were rebellious against God. आणि देवाच्या विरुद्ध आम्ही बंड करत होतो. And we lived in anger and envy and hating one another. आणि आम्ही रागामध्ये, दुष्टपणामध्ये
आणि एकमेकांचा हेवा करण्यामध्ये आमचं आयुष्य घालवणारे असे लोक होतो. In many communities around the world, people don't love each other, they hate each other. आणि जगामध्ये अनेक अशा जमाती आहेत, लोक आहेत, जे एकमेकांवर प्रीती करत नाहीत, तर एकमेकांचा द्वेष करतात. God wants to change this position that people find themselves in. आणि अशा प्रकारच्या लोकांना देवाची इच्छा आहे की त्यांनी बदलावं. But they can't change themselves. पण असे लोक स्वतःला बदलू शकत नाहीत. They need the work of God. त्यांना देवाच्या मदतीची आवश्यकता आहे. And so he says in chapter 3, verse 4, after the kindness and love of God, our Savior, towards man we have done, but according to his own mercy, he saved us. आणि 4थ्या वचनात 5व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, परंतु जेव्हा आपला तारणारा देव याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रगट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे, तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण आपल्या दयेनुसार आपल्याला त्याने तारले. Your own works of righteousness cannot save you. आणि तुमच्या स्वतःच्या कृत्यांनी मिळवलेलं नीतिमत्व तुमचा बचाव किंवा तुमचं तारण करू शकत नाही. If you are now a Christian and a saved person, it is a result of the kindness and the love of God. आणि तुम्ही जर आता ख्रिस्ती व्यक्ती आहात आणि तारण पावलेले व्यक्ती आहात, तर हे तुमच्याकडून झालेले नाही, हे केवळ देवाची कृपा आणि देवाचं नीतिमत्व या मधूनच हे झालेलं आहे. If you are born again, it is because of the mercy of God. आणि तुमचं तारण झालेलं आहे किंवा तुमचा नवा जन्म झालेला आहे, यासाठी केवळ देवाची प्रीती आणि देवाची दया कारणीभूत आहे. And then at the end of verse 5, he tells us two things which happen when we are saved. आणि 5व्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये संत पौल दोन गोष्टी नमूद करत आहे. ज्या वेळेला आपलं तारण होतं, त्यावेळेला या दोन गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात. Well, we can look at three things in a way. किंवा 3 गोष्टी घडतात असं आम्ही म्हणू शकतो. The first is that we are washed. पहिली गोष्ट म्हणजे आमचं शुद्धीकरण होतं किंवा आमचं स्नान होतं, नव्या जन्माचे स्नान. The gospel of Jesus Christ washes away our sins. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता आमच्या जीवनामधील पाप जणू काही आम्हाला स्नान घालून, अंघोळ घालून धुवून काढतं. All the things that we ever did can be washed away. आणि आम्ही पूर्वी केलेल्या सर्व चुकीच्या पापमय गोष्टी धुवून काढल्या जातात किंवा स्वच्छ केल्या जातात. So that God does not remember our sins anymore. आणि देव आमच्या पापांची पुन्हा आठवण करत नाही. In fact, as far as the east is from the west, God will put our sins away as far as the east is from the west. आणि पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आम्हापासून दूर केलेले आहेत, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. So our sins are washed away. आणि आमची पाप धुवून काढण्यात आलेली आहेत, स्वच्छ करण्यात आलेली आहेत. Now, if you have time, look
in the book of Exodus, particularly around chapters 29 and 30. आणि तुम्हाला जर वेळ असेल तर निर्गमाच्या 29 आणि 30 अध्यायाकडे तुम्ही लक्ष द्या, बारकाईने ते अध्याय वाचा. निर्गम 29 आणि अध्याय 30. It talks about the tabernacle which they built in the desert. आणि मोशे इस्रायल लोकांना घेऊन अरण्यातून जात असताना देवाच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी निवास मंडप बांधला. त्या निवास मंडपा संबंधी काही गोष्टी या 2 अध्यायामध्ये सांगितलेल्या आहेत. And one of the pieces of furniture in the tabernacle was like a basin, a large basin of water. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो निवास मंडपाचे 3 भाग आहेत. बाहेरचे अंगण, पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान. आता अंगणातून पवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी जो दरवाजा आहे किंवा जो पडदा आहे, त्या ठिकाणी एक पितळेचं घंगाळ ठेवलेला आहे ज्यामध्ये पाणी आहे. आमेन. And if you wanted to get nearer to God, you had to pass this large basin of water. आणि मग ज्या व्यक्तीला, याजकाला किंवा लेव्यांना पवित्र स्थानामध्ये जाऊन देवाची सेवा करायची आहे, त्यांना या पितळेच्या घंगाळामधील पाण्यानं स्वतःला धुवावं लागत असे किंवा स्वतःला स्वच्छ किंवा शुद्ध करावं लागत असे. आमेन. And the water was used to wash away the dirt and the filth and also the blood of the sacrifice. आणि त्या पाण्यामुळं त्या व्यक्तींची, याजकांची किंवा लेव्यांची शुद्धता होत असे. त्यांच्या अंगावर असलेली, हातापायावर असलेली माती, धूळ निघून जात असे. आणि ज्या अर्पणाचं रक्त कदाचित त्यांच्या हातापायावर उडालेलं असेल, त्या रक्तापासून देखील ते शुद्ध होत असत. And when you were clean, you could get near to God. आणि मग अशा प्रकारे पितळेच्या घंगाळातील पाण्यानं स्वच्छ केल्यानंतरच त्यांना पवित्र स्थानामध्ये देवाच्या जवळ त्याची सेवा करण्यासाठी जाण्याची परवानगी होती. This is a picture that teaches us that we must be clean to get near to God. आणि हे एक चित्र आम्हाला हे दाखवतं की जर देवाजवळ आम्हाला जायचं असेल तर आम्ही स्वच्छ आणि शुद्ध असलं पाहिजे. And the gospel of Jesus washes us clean from all our sins. आणि प्रभू येशूची सुवार्ता आम्हाला सर्व पापांपासून, अपराधांपासून शुद्ध करते, स्वच्छ करते. But he not only cleanses us, he regenerates us. आणि फक्त आम्हाला शुद्ध आणि स्वच्छ करत नाही, तर ते आम्हाला आमच्यामध्ये नवीन जीवनाची देखील सुरुवात करतं. He regenerates us by giving us a new life. आणि आम्हाला नवीन जीवन देऊन आमच्या जीवनामध्ये जणू काय एक नवीन अध्याय सुरू केला जातो. There is no point in being washed from our sins if we are going to do the same thing again. आणि जर आम्ही पापापासून स्वच्छ होतो, शुद्ध होतो आणि पुन्हा त्याच पापाकडे वळतो असं होत असेल तर पापापासून शुद्ध होण्यामध्ये काहीच अर्थ नाही. He regenerates us. He gives us this new life so that we do not repeat the sins of the past. आणि आम्हाला पापापासून शुद्ध स्वच्छ केल्यानंतर प्रभू येशू आम्हाला नवीन जीवन देतो, नवीन स्वभाव देतो, यासाठी की आम्ही पुन्हा त्या जुन्या पापामध्ये पडता कामा नये.
and he renews us, makes us new on the inside. आणि आमच्या आतमध्ये तो आम्हाला नवीन व्यक्ती बनवतो. This is not something that we can do, but it is something the Holy Spirit does. आणि आम्ही हे करतो असं नव्हे, तर पवित्र आत्मा आमच्यामध्ये या गोष्टी करतो. You see, at the end of verse 5, it talks about the renewing of the Holy Spirit. आणि 5व्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये आम्ही पाहतो की पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण. And if you want to read more about the renewing work of the Holy Spirit, look into John chapters 14, 15, and 16. आणि योहान कृत सुवर्तमानाच्या 14, 15 आणि 16व्या अध्यायामध्ये नवीकरणासंबंधी तुम्हाला अधिक शिक्षण मिळू शकेल. In those chapters, Jesus teaches much about the renewing work of the Holy Spirit. या योहान कृत सुवर्तमानाच्या 14, 15 आणि 16व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे नवीकरण करण्याच्या कार्यासंबंधी विशेष शिक्षण देताना आम्हाला आढळतो. Now, some people say, but this is okay, but the Holy Spirit is not being given to me. पण काही लोक म्हणू शकतात, आणि पवित्र आत्मा या सगळ्या गोष्टी करतो, ठीक आहे, पण मला काही अजून पवित्र आत्मा मिळालेला नाही आहे. But look at verse 6. 6व्या वचनाकडे पहा. It says, the Holy Spirit has been poured out on us abundantly through Jesus Christ, our Savior. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे. The Holy Spirit has not been given to us with a small measure like this. आणि पवित्र आत्मा अल्प प्रमाणात, थोड्या प्रमाणात आम्हाला देण्यात आलेला नाही. God has poured out the Holy Spirit abundantly. देवाने आमच्यामध्ये विपुलपणे पवित्र आत्म्याची ओतणी केलेली आहे. In John chapter 7, verse 37 to 39, it talks about rivers of living water. आणि योहानाच्या शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायामध्ये आम्ही पवित्र आत्मा हा जणू काय एखाद्या नदीप्रमाणे विपुलपणे वाहतो असं पाहतो. God has poured out the Holy Spirit abundantly upon us. आणि देवानं आमच्यावर विपुलपणे पवित्र आत्म्याची ओतणी केलेली आहे. Not just 1 or 2 drops, but abundantly. आणि फक्त 1-2 थेंब असं नव्हे, तर एखाद्या नदीप्रमाणे विपुलपणे पवित्र आत्म्याची ओतणी प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये देवानं केलेली आहे. Now, if God has poured out his Spirit abundantly, you should receive that fullness. आणि मग देवाने जर विपुलपणे पवित्र आत्म्याची ओतणी तुमच्यावर केलेली आहे, तर ती विपुल पवित्र आत्म्याची ओतणी तुम्ही स्वीकारली पाहिजे. You should allow God to fill you full to the top with the Holy Spirit. आणि तुम्ही देवाला तुम्ही पवित्र आत्म्यानं पूर्ण भरलं जावं यासाठी देवाची मागणी केली पाहिजे. This is a wonderful thing that God has done. आणि एक अद्भुत गोष्ट विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये देवानं केलेली आहे. And the result
we read in verse 7. आणि मग त्याचा परिणाम काय झाला हे 7व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. That is, the result of receiving the Holy Spirit is that we are justified by his grace and made heirs according to the hope of eternal life. आणि पवित्र आत्म्याचा स्वीकार केल्यामुळे आपण त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे, यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून युगायुगाच्या जीवनाचे वारस व्हावे. आमेन. When you receive the Holy Spirit, he will make you inherit eternal life. आणि ज्या वेळेला तुम्ही पवित्र आत्म्याचा स्वीकार करता त्यावेळेला देव तुम्हाला जीवनाचे वारस बनवतो. And in verse 8, Paul says to Titus, I want that you should affirm these things constantly, continually. आणि 8व्या वचनामध्ये संत पौल लिहितो की या सगळ्या गोष्टींवर तू मनापासून लक्ष द्यावे ही माझी इच्छा आहे. He's saying, keep on reminding the people so that they should live according to the truth of the gospel. आणि स्वार्थेच्या सत्यावर विश्वास ठेवून जगण्यासाठी तू वारंवार लोकांना शिक्षण दे, लोकांना त्याची आठवण करून दे. After that, there are some words of advice about unity. त्यानंतर ऐक्यासंबंधी काही गोष्टी संत पौल त्या ठिकाणी लिहित आहे. And then in verse 12 and 13, he mentions different names. आणि नंतर 12 आणि 13 वचनामध्ये तेथील काही विश्वासणाऱ्यांना संत पौल त्यांची आठवण करत आहे. And he talks in verse 14 that they should not be unfruitful. 14व्या वचनामध्ये तो म्हणत आहे की ते कधीही निष्फळ होणार नाहीत. In other words, they should bear the fruit of the Spirit. आणि दुसऱ्या प्रकारे संत पौल जणू काय म्हणत आहे की त्याने पवित्र आत्म्याचं फळ दिलं पाहिजे. And he finishes the letter by saying that the grace of God should be with you all. आणि संत पौल या पत्राची सांगता किंवा शेवट देवाच्या कृपेच्या द्वारे करत आहे. And it is grace that helps us to live like these things. आणि या सर्व गोष्टींमधून जाण्यासाठी किंवा यासारखं वागण्यासाठी केवळ देवाची कृपा आम्हाला आवश्यक आहे. Let's pray. प्रार्थना करूया. Father, we thank you for teaching us from your word. देवपित्या, तुझ्या वचनामधून आज आम्हाला तू शिक्षण दिलंस त्याबद्दल धन्यवाद. We thank you that your word teaches us so many things. तुझ्या वचनाद्वारे अनेक गोष्टी तू आम्हाला शिकवतोस. We pray that your word would teach us to live in a way that honors you. आणि तुझं गौरव करणाऱ्या वृत्तीने आम्ही आमचं जीवन जगावं यासाठी तुझं वचन आम्हाला शिक्षण देतं. We thank you for the Holy Spirit who saves us and regenerates us. पवित्र आत्मा जो आमचा तारण करतो आणि जो आमच्यामध्ये नवीन जीवनाची सुरुवात करतो, त्या आत्म्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Again, may our lives glorify you.
आम्हा प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तुझ्या नावाचं गौरव व्हावं अशी दया आणि कृपा कर. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये आमेन, आमेन. Amen. Thank you, Brother Dongre, and thank you for Thank you. everyone who Any is home, listening. Pastor, any homework for student? Just to look at some of the behavior that we should live from the book of Titus. विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. पिताच्या पत्रामधून तुम्ही यादी तयार करायची आहे की ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचं जीवन कशा प्रकारे त्यांनी जगावं याची यादी तिताचं पत्र वाचून विद्यार्थ्यांनी बनवायची आहे. हा गृहपाठ आहे. Okay, Pastor. Thank you. God bless you. Thank See you you next very week. much indeed. Thank you. Bye-bye. Thank you. Bye. God bless.